आपण जी इंस्टाग्रामवरती पोस्ट टाकली होती की ज्या विद्यार्थ्यांना आधार योजनेचा फॉर्म भरायचा हॉस्टेलसाठी किंवा जे विद्यार्थी पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेचा फॉर्म भरायचा तुम्हाला हॉस्टेलसाठी, तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे किंवा मग तुम्हाला डॉक्युमेंट कोणते काढायचे किंवा कसे काढायचे हे जे समजत नव्हतं, यासाठी हा व्हिडिओ बनवतोय खास आपण. तर ज्या विद्यार्थ्यांना अडचण येत होत्या त्यापैकी तुमचा पहिला जो प्रश्न आहे, सीजीपीए टू पर्सेंटेज कन्वर्ट लेटर जे आहे, तुम्हाला जे कन्व्हर्जन डॉक्युमेंट पाहिजे आहे, तर हा कुठं मिळेल? तर तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिकलात विद्यार्थी मित्रांनो त्या कॉलेजमध्ये जा, तिथून तुम्हाला हे लेटर मिळेल. किंवा जर कॉलेजवाले देत नसतील तर तुमचं जे विद्यापीठ आहे युनिव्हर्सिटी, तुम्हाला युनिव्हर्सिटी डिपार्टमेंटला हे कन्व्हर्जन लेटर मिळेल, जे की तुमचा सीजीपीए ग्रेड असतो. तर सीजीपीए मधून तुमचे किती टक्के येतात असं एक कन्व्हर्जन लेटर तुम्हाला विद्यापीठ प्रोव्हाइड करत असतं. आता हा डॉक्युमेंट कोणासाठी गरजेचा आहे? जे विद्यार्थी नुकतेच फर्स्ट इयरला आहेत किंवा ज्यांनी इंजिनिअरिंगच्या वगैरे किंवा मेडिकलच्या ब्रँचला फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना याची आवश्यकता नाही. परंतु जे विद्यार्थी फर्स्ट इयर मधून सेकंड मध्ये गेले किंवा सेकंड मधून थर्ड मध्ये गेले अशा विद्यार्थ्यांसाठी जे प्रिव्हियस इयरचा रिझल्ट लागलेला आहे तुमचा, तर तो जो रिझल्ट लागलाय तो जर तुमचा सीजीपीए ग्रेड नुसार असेल तर तुम्हाला हे कन्व्हर्जन लेटर फार गरजेचं आहे. जे विद्यार्थी फर्स्ट इयरला आले तर ते नेमकंच 12वीचं पेपर वगैरे देऊन आलेले असतात, त्यामुळे 12वीला तुम्हाला ग्रेड वगैरे नाही, तुम्हाला पर्सेंटेज असतील, त्यामुळे तुम्हाला याची आवश्यकता नाही. पण जे विद्यार्थी फर्स्ट इयर मधून सेकंड, सेकंड मधून थर्ड इयर, थर्ड इयर मधून फोर्थ इयर मध्ये गेलेले या विद्यार्थ्यांना सीजीपीए कन्व्हर्जन लेटर किंवा कन्व्हर्जन डॉक्युमेंट हा महत्वाचा आहे. त्यानंतरचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, रेंट अग्रीमेंट. तर आता रेंट अग्रीमेंट म्हणजे काय? तर याला आपण एका पद्धतीने भाडेकरारनामा सुद्धा म्हणतो. तर हा तुम्हाला कुठं मिळेल? तर तुमच्या आसपास जो व्यक्ती नोटरी करून देत असेल किंवा वकील वगैरे असेल तर अशा व्यक्तींकडे हा डॉक्युमेंट तुम्हाला मिळेल. रेंट अग्रीमेंट ते तुम्हाला करून देतील. आता याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे, तुम्ही जिथे भाड्याने वगैरे राहतात तर त्या ठिकाणी जो तुमचा मूळ घरमालक आहे ते त्या घराचं येणारं लाईट बिल हे त्याच्याच नावाने आहे का हे एकदा तुम्ही चेक करा. कारण की कधी काय होतं, आपण समजा जिथं रेंटनी राहत होती, तर आता आमच्याकडे एक विद्यार्थी आला होता, तिने रेंट अग्रीमेंट करून आणलं माणसाच्या नावाने, जे की त्या घराचा मालक होता, पण ऍक्च्युअल मध्ये तिथं त्या घराची जी ओनर होती ती त्यांची पत्नी मिसेस होत्या, त्यांच्या नावावर ते घर होतं, लाईट बिल पण त्यांच्या नावाने यायचं. मग आपण तो डॉक्युमेंट ह्या ठिकाणी अपलोड नाही करू शकत, कारण की ऍक्च्युअल मध्ये घर ज्यांच्या नावावर आहे, ज्यांच्या नावाने लाईट बिल येते त्याच व्यक्तीच्या नावाने तुम्हाला भाडेकरारनामा हा करावा लागतो. त्यानंतर सर्वात महत्वाचं आहे की तुम्ही कोणत्याही गव्हर्नमेंट हॉस्टेलला राहत नाही, हा डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला बनवावा लागतो. आणि दुसरं एक डॉक्युमेंट आहे की तुम्ही स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रमाणपत्र. हा डॉक्युमेंट तुम्हाला कुठे मिळणार? तर हा डॉक्युमेंट तुम्ही स्वतः ऍफिडेव्हिट करून देऊ शकता. म्हणजे साध्या पेपरवरती तुम्ही पूर्ण मॅटर मायना लिहून त्या ठिकाणी तुम्ही 20-30 रुपये, 20-1 रुपये जे तिकीट येतं ते तिकीट लावून सुद्धा तुम्ही हा ऍफिडेव्हिट तुम्ही सादर करू शकता. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचं प्रमाणपत्र आणि कोणत्याही शासकीय वसतिगृहात राहत नसल्याचा पुरावा, हे दोन्ही तुम्ही मायना मर्ज करून एकच जरी ऍफिडेव्हिट बनवलं ते सुद्धा त्या ठिकाणी ग्राह्य धरल्या जाईल. ते तुम्ही दोन्ही एकत्र बनवू शकता किंवा दोन्ही डॉक्युमेंट तुम्ही सेपरेट बनवले तरीही काही हरकत नाही. त्यानंतर तुम्हाला कॉलेज अटेंडन्स. तर कॉलेज अटेंडन्स तुम्हाला हे कॉलेजमध्येच मिळणार आहे. भरपूर विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की आमचं ऍडमिशन 5-10 दिवस झाले तर आम्हाला मिळणार नाही. तर थोडंसं वाट बघा किंवा मग तुम्ही तुमच्या कॉलेजला रिक्वेस्ट करून बघा, तुमचे कॉलेजवाले तुम्हाला अटेंडन्स देतील. भरपूर सारे विद्यार्थी म्हणतात की अटेंडन्स वगैरे साठी 6 महिने जावं लागतात. असं काही नाही, तोपर्यंत तुमची फॉर्म भरण्याची लास्ट डेट पण निघून जाईल. तुम्ही ज्या दिवशी प्रवेश घेतला, ऍडमिशन घेतलेलं आहे, तर तुमच्या त्या दिवशीपासून अटेंडन्स काउंट होते आणि त्यानुसार तुम्हाला ते अटेंडन्स सर्टिफिकेट देतील. त्यामध्ये 75% पेक्षा जास्त तुमची अटेंडन्स असली पाहिजे, त्यावेळेस तुम्ही फॉर्म भरू शकता. हे असे डॉक्युमेंट जे आहे. त्यानंतर जर तुमचा गॅप असला तर गॅप सर्टिफिकेट लागेल. आता स्वाधार योजनेचा वगैरे फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला 2 वर्षापेक्षा जास्त गॅप चालत नाही. ज्या विद्यार्थ्यांचा 2 वर्षाच्या आत गॅप असेल, 1 किंवा 2 वर्षापर्यंत, तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. किंवा जास्त जर गॅप असेल तर मग तुम्हाला फॉर्म भरता आणि तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. तर ज्यांचा गॅप असेल ते विद्यार्थी गॅप सर्टिफिकेट पण काढू शकता. गॅप सर्टिफिकेट तुम्हाला कुठे मिळणार? तर जो व्यक्ती तुमचा नोटरी वगैरे करतो किंवा तुमच्या आसपास एखादा वकील वगैरे असेल तर तो व्यक्ती सुद्धा तुम्हाला गॅप सर्टिफिकेट बनवून देऊ शकतो. तर आशा करतो की यामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असेल. हा पूर्ण व्हिडिओ बघा आठवणीने. जर तुम्हाला काही डाऊट वगैरे असतील, म्हणजे हे सर्व प्रश्न सोडून जर तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कमेंट करा. आम्ही नक्कीच त्यावरती तुमचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू. सह्याद्री नेट कॅफेला फॉलो करा आणि पूर्ण तुमच्या स्कॉलरशिपसाठी सह्याद्री नेट कॅफेचे पूर्ण तुम्ही पोस्ट चेक करा. त्यामध्ये आम्ही पूर्ण माहिती दिलेली आहे वेगवेगळ्या प्रकारची.
दरवेळी फार फोन करून वेगवेगळे प्रश्न विचारून परेशान करण्याची अजिबात आवश्यकता नाहीये. जर तुम्हाला खूप काही अडचणी असतील तर तुम्ही सरळ सरळ मेसेज करा आम्हाला, आम्ही तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू. कारण की ह्या पोस्टमध्ये ज्या 7-8-10 पोस्ट टाकलेल्या आहेत याच्या प्रिव्हियस याच्या मागे तर त्या पोस्टमधून मी सर्व प्रकारचे प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि स्कॉलरशिपची पण इत्थंभूत माहिती दिलेली आहे. ती व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की चेक करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. सह्याद्री नेट कॅफेला फॉलो करा. परत भेटूया नव्या व्हिडिओमध्ये.